नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळख असलेल्या कालिका माता मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। मंदिराबाहेर भरणारी यात्रा सर्वांचं लक्ष वेधून घेत असते। दरम्यान नवरात्रोत्सव आता तोंडावर आला असून मंदिर प्रशासनाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे। मूर्तींची सजावट केली जाते, मंदिराला आकर्षक रंगरंगोटीही करण्यात आली आहे। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात 68 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। भाविकांच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात 24 तास मंदिर खुलं राहणार असून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कालिकेचा नवरात्र उत्सव सुरू राहणार आहे। नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळख असलेल्या कालिका माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या संपूर्ण मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये खरं तर सध्या स्वच्छता असेल, साफसफाईचं काम हे सुरू आहे, रंगरंगोटी ही करण्यात आलेली आहेत। आपण जर बघितलं तर यंदा 24 तास मंदिर जे आहे ते नवरात्र उत्सव काळामध्ये दर्शनासाठी भाविकांना खुलं हे राहणार आहेत। यासोबतच कोजागिरीपर्यंत हा संपूर्ण नवरात्र उत्सव जो आहे तो चालणार आहे। या कालिका मातेची यात्रा देखील नाशिककरांचं मुख्य आकर्षण ठरत असते। लाखो नागरिक जे आहेत ते यामध्ये सहभागी होत असतात। नक्की यंदाचा नवरात्र उत्सव कसा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत केशव अण्णा पाटील, त्यांच्याशी आपण बोलूयात। अण्णा, कसा असणार यंदाचा नवरात्र उत्सव? नवरात्र उत्सव ह्या वर्षी येत्या 3 तारखेपासून सुरू होत आहे। नवरात्र उत्सवाची संपूर्ण तयारी झालेली आहे। पहाटे 3:30 वाजता काकड आरतीला होऊन यात्रेला सुरुवात होईल। पहाटे 5 वाजता विश्वस्त आणि हक्कदार मंडळी जी आहे मंदिराचे विश्वस्त, त्यांच्या हस्ते घटस्थापना आणि होईल। आणि 7 वाजता सकाळी नाशिकचे पोलीस आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, महापालिका आयुक्त असतील, यांच्या हस्ते टप्प्याटप्प्याने देवीची महापूजा होईल आणि दिवसभर असे कार्यक्रम चालू असतील। रात्री 12 वाजता महाआरती होत असते। दिवसभर भजनी मंडळ असतील। रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम असणार आहे। असे कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेले आहेत। आणि परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळजवळ 100 पोलीस असतील। आमचे 50 प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आम्ही इथं नेमलेले आहेत। बचत गटाच्या महिला साफसफाईसाठी आम्ही इथं 40 महिला नेमलेल्या आहेत। म्हणजे कुठल्याही प्रकारे उणीव भासू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत। विविध दवाखान्यांचे म्हणजे हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स इथं प्रथमोपचार केंद्र इथं उभारणार आहेत। त्याच्यामध्ये मराठा विद्याप्रसारक असेल, अजून देवरे हॉस्पिटल आहेत, असे अनेक म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये ते डॉक्टर, ॲम्ब्युलन्स इथं 24 तास उपलब्ध राहणार आहे। महानगरपालिकेची फायर ब्रिगेडच्या गाड्यासुद्धा इथं उपलब्ध राहणार आहेत। आपण बघत आहोत खरं तर संपूर्ण तयारी ही आता शेवटच्या टप्प्यात ही आलेली आहेत। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील सर्व खबरदारी ही घेण्यात आलेली आहेत। 9 दिवस इथे विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।